अख्खं मार्केट आता आपलं आहे. अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है. बाय. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा. त्यानंतर मी जो कोणता व्हिडिओ अपलोड करेल तर त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जरा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सर्वात आधी तुम्हाला इथे VPN कनेक्ट करून घ्यायचे आहे. VPN कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली आपलं कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. कॅपकट ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला इथून फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला इथे रेशोवरती क्लिक करायचं आहे. रेशोवरती क्लिक करून तुम्हाला 9.16ला सिलेक्ट करून आणि हे करून घ्यायचे आहे. नंतर तुम्हाला फोटोला व्यवस्थितपणे सेट करून घ्यायचे आहे. व्यवस्थितपणे सेट झाल्यानंतर तुम्हाला ॲड ओव्हरलेमध्ये क्लिक करून तुम्हाला मी एक बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ इथून ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ ॲड केल्यानंतर तुम्हाला सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फोटोची जी लेंथ आहे ती व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला घेऊन जायची आहे. आणि आपल्याला कॅपकटचा लोगो दिसून येत आहे तर तो कॅपकटचा लोगो इथून डिलीट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण डिलीट करून घेऊया. डिलीट झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि बघू शकता मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला बीट लावण्याकरता तुम्हाला मी एक बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहून अशा प्रकारे इथे बीट लावू शकता. तर मी तुम्हाला लावून दाखवतो. पहिली बीट लागलेली आहे, तर दुसरी बीट अशा प्रकारे तुम्ही लावून घ्या. अशा प्रकारे आपण लावून घेऊ मित्रांनो. नंतर अशा 3 बीट, तिसरी बीट आपली पुढे येईल, नंतर तिसरी बीट इथं. तर अशाच प्रकारे तुम्ही पूर्ण बीट इथे ॲड करून घ्या. मी इथे व्हिडिओ फास्ट मोशन करत आहे. जर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. तर अशा प्रकारे तुम्ही इथे बीट लावून घ्या. बीट लागल्यानंतर आपल्याला सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला येऊन तुम्हाला बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे, त्या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला ओपेसिटीमध्ये जायचे आहे. ओपेसिटीमध्ये जाऊन तुम्हाला याची ओपेसिटी तुम्हाला 0 करून घ्यायची आणि याच्यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला इथं फोटोला ॲनिमेशन लावण्याकरता आपल्याला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इन कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला झूम 1 हायपिक्स सिलेक्ट करून याची तुम्हाला फुल करून घ्यायची आणि याच्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला इथं दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचे आहे आणि तुम्हाला इथं इन कॅटेगरीमध्ये शेक झूम 1 हा इफेक्ट तुम्हाला इथून सेट करून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला तिसऱ्या फोटोवरती जाऊन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इन कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला आता शेक 1 हा पुन्हा इफेक्ट इथे ॲड करायचा आहे. नंतर त्याच्या पुढच्या फोटोला पण हाच इफेक्ट ॲनिमेशनमध्ये जाऊन इन कॅटेगरीमध्ये शेक 1 हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. नंतर याच्या पुढच्या फोटोला पण हाच इफेक्ट सेम इफेक्ट हा आपल्याला लावायचा आहे. शेक 1 हा इफेक्ट लावून घेऊया. नंतर याच्या पुढच्या फोटोला तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करायचे आहे. कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला इथं स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा इफेक्ट दिसून येईल. तर हा व्हिडिओ इफेक्ट इथून तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. नंतर याच्या पुढच्या फोटोला तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं इन कॅटेगरीमध्ये जाऊन तुम्हाला रॉक ओरिझेंटल हा इफेक्ट इथून दिसून येईल. तर हा इथून ॲड करून घ्या. नंतर त्याच्या पुढच्या फोटोला ॲनिमेशनवरती क्लिक करा. इन कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला इथं शेक 3 हा इफेक्ट इथून दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्यायचा आणि याचे रेशो तुम्हाला फुल करून घ्यायचा आहे. नंतर याच्या पुढच्या फोटोला तुम्हाला इफेक्टला लावण्याकरता त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून इथं पेंडुलम 1 हा इफेक्ट इथून दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. नंतर पुन्हा त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि ॲडजस्टमध्ये जायचे आहे. ॲडजस्टमध्ये जाऊन तुम्हाला सॅच्युरेशन तुम्हाला -15 करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपला फोटो ब्लॅक होऊन जाईल. नंतर याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर ॲनिमेशन जाऊन कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट
पेंडुलम 2 हा इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. नंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये पेंडुलम 1 हा इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करून तुम्हाला ॲडजस्टमध्ये जायचे आहे आणि या फोटोची सॅच्युरेशन तुम्हाला -15 करून घ्यायचे. तर त्यानंतर तुम्हाला पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. पुढच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲनिमेशनमध्ये जायचे आहे. ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्हाला इन कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला इथं स्विंग बॉटम हा इफेक्ट इथून दिसून येईल. तर हा इफेक्ट आपण इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर याची जी सॅच्युरेशन आहे आपल्याला ते फुल करून घ्यायची आहे आणि यासाठी क्लिक करायचं आहे. तर यानंतर तुम्हाला पुढच्या फोटोला सोडून द्यायचे आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर तुम्हाला बॉडी इफेक्ट लावायचे आहे. बॉडी इफेक्ट लावण्याकरता तुम्हाला इथं लक्ष द्या. आपण 6 फोटो इथं सोडून द्यायचे आहेत. छोटे छोटे तुम्हाला फोटो दिसत आहे. या फोटो सोडून तुम्हाला इथं एक लांब फोटो दिसत आहे. तर या फोटोवरती तुम्हाला यायचं आहे आणि इथून तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. ट्रेंडिंगवरतीच तुम्हाला इथे एंजल विंग्स हा इफेक्ट तुम्हाला दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्ही इथून ॲड करून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला याला व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्यायचं आहे. सेट झाल्यानंतर आपल्याला पुढच्या फोटोला इफेक्ट लावण्याकरता इफेक्टवरती क्लिक करायचे आहे. इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये ग्लोईंग लाईन ही कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला इथं हॅलो 2 हा इफेक्ट तुम्हाला इथं दिसून येईल. यावरती क्लिक करून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि याचा कलर आपण 0 करून घेत आहोत. तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. तर याला व्यवस्थितपणे ॲड करून घेतल्यानंतर याला व्यवस्थित सेट करून घ्या. नंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे आहे. नंतर बॉडी इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला इथं युनिडायरेक्शनल हा इफेक्ट तुम्हाला इथं दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थितपणे तुम्हाला इथं सेट करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इथे काही फोटो सोडून द्यायचे आहेत. फोटो सोडल्यानंतर तुम्हाला इथं दिसून येईल इथं थोडा एक लांब फोटो दिसून येत आहे. तर या लांब फोटोवरती आपल्याला इफेक्ट लावण्याकरता व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करायचे आहे. नंतर तुम्हाला इथं स्पार्क कॅटेगरी सिलेक्ट करून इथं हा इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थितपणे सेट करून घ्यायचं आहे. तर यानंतर तुम्हाला पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इथं स्प्लिट फिल्टर हा इफेक्टमधून दिसून येईल. हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे आणि याची स्पीड तुम्हाला तुमच्या हिशोबशीर ठेवून द्यायची आहे. नंतर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपला व्हिडिओ एडिट झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर मी जो कोणता व्हिडिओ अपलोड करेल तर त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. तर इथे व्हिडिओ एडिट झाल्यानंतर तुम्हाला येथे व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. एक्सपोर्ट